हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाचा कायदा झाला, मात्र सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे ठाम। आजपासून मराठा आंदोलक राज्यभरात रास्ता रोको करणार। आधी धरणं आंदोलन करून सरकारला निवेदन देणार। सरकारकडून अधिकारी न आल्यास सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये रास्ता रोकोसह संध्याकाळी धरणं आंदोलन, तर उद्या बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, जरांगेंची माहिती। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आनंद, जनतेला त्रास होईल असं कुणीही आंदोलन करू नये, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मराठा आंदोलक अजय बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न, मुंबईतील सीएसएमटी परिसरातली घटना, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा, तर आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी, 1 लाख रुपये बक्षीस देतो, अमोल मिटकरींचं खुलं चॅलेंज। तुम्ही मला संधी द्याल अशी आशा बाळगते, सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन, तर बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, सुप्रिया सुळेंचं आव्हान। शिंदेगड 2019 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर करणार दावा, लोकसभेच्या जागांसंदर्भातील शिंदे गटातील एक्सक्लुझिव्ह माहिती। शिंदेगड 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी, तर सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, तर धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंतांची चर्चा। लोकसभेसाठी मविया 42 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब, अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक, पुणे आणि वर्धा या 6 जागांवरून तिढा कायम। 27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होणार। रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग, जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये वायकरांना दिलासा मिळण्याची शक्यता, मुंबई पालिकेची वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी। अमित ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पाडणार, पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। शिक्षकांना दिलासा, मनसेच्या मागणीला यश, निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे आदेश। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये दिल्लीमधून अटक केलेल्या 3ही आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, दिल्लीमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये 970 किलोचं ड्रग्ज जप्त। मध्य पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक, शनिवारी रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार, रविवारचा दिवसकालीन ब्लॉक नाही। म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी आज सोडत, ठाण्यामधील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात येणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।